नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. गवसणी घाल आकाशाला तुझं कुणी बांधले आहे, गवसणी घाल आकाशाला तुझं कुणी बांधले आहे, तोड तुझ्या दुबळ्या संस्कृतीचे पाश, तूच तिनेच अडवले आहे. दिवस बनवत स्वतःचा आणि हो जागी तू, कारण या दुनियेलाही बघायची आहे तुझ्यातली तू, कारण या दुनियेलाही बघायची आहे तुझ्यातली तू. अशी एकदा प्रत्येक स्त्रीला स्वतःशी ओळख होऊन जाऊ देत आणि मग बघा की प्रत्येक स्त्री कसे जग जिंकून घेते. अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यात देखत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांची. आणि त्यापैकीच एक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. जाणून घेऊया माझी साहित्य यात्रा डॉक्टर पुष्पा तायडे मॅडम यांच्याकडनं. मॅडम नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे तुमचं आज या स्टुडिओमध्ये सखी सह्याद्री या कार्यक्रमात सुद्धा. मॅडमविषयी सांगायचं झालं तर अर्थशास्त्र या विषयात त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि त्याचबरोबर त्या PhD-सुद्धा अर्थशास्त्र या विषयात झालेले आहे. त्यांच्याच सारखे बरेचसे त्यांचे विद्यार्थी आहेत ज्यांना PhD आणि MPhil मिळालेले आहे. तसंच त्यांचं अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेले आहे. त्याचबरोबर बऱ्याच वर्तमानपत्रात आणि मासिकात मॅडमचे लेख, त्यांच्या बऱ्याच कवितासुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. आणि ह्या पलीकडे जाऊन एक विशेष ओळख मॅडमची करून द्यायची झाली म्हणजे मराठी साहित्य संमेलन 2025चं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. त्यातही विशेष म्हणजे त्या पहिल्या अशा महिला आहेत की ज्या अर्थशास्त्र विषयात त्यांचं सगळं कार्य राहिलं आहे आणि साहित्य आणि अध्यात्म याचं भरपूर लिखाण बघता त्यांनी हे अध्यक्षपद भूषवलं आहे, जरी का त्यांचं सगळं कार्य अर्थशास्त्र या विषयात राहिलं आहे. मॅडम इतकं सुंदर असा सगळा जो तुमचा प्रवास आहे तो जाणून घ्यायला आम्हाला आवडेल तुमच्याकडून. पण सुरुवात करूया बालपणीपासून. माझं बालपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे गेलं. माझे वडील ॲडव्होकेट शिवराम चौधरी ते कम्युनिस्ट पार्टीचे लीडर होते आणि आई मात्र गृहिणी होते. मला 2 भाऊ आणि 1 बहिणी होत्या आणि अशा एका चौकोनी सुखी कुटुंबात म्हणजे मी पुढे आले किंवा शिकले, मोठी झाले. BA पर्यंतचं माझं शिक्षण हे मुंगसाजी महाविद्यालय दारव्हा येथे झालं आणि मी ग्रॅज्युएट झाले की लगेच माझं लग्न झालं आणि लग्न होऊन मी वर्धेला आले. पुढचं सगळं आयुष्य मग माझं वर्धेलाच गेलं. बालपण असं खूप आनंदात गेलं. अतिशय श्रीमंती आणि अतिशय गरिबी अशा 2 टोकाच्या अवस्था ज्या आहेत त्या बालपणामध्ये मला अनुभवायला मिळाल्या. माझे वडील कम्युनिस्ट पार्टीचे लीडर असल्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगात टाकलं जायचं आणि ते तुरुंगात गेले की मग आमची हालअपेष्टा व्हायची आणि ते तुरुंगातून बाहेर आले की मग आमचं सगळं चांगलं असायचं. अशा या 2 टोकाच्या भूमिका ज्या आहेत त्या जीवनामध्ये जगायला मिळाल्या. त्यातून खूप काही अनुभव मला मिळाले असं मला वाटतं. तुम्ही आत्ता म्हणालात की म्हणजे अतिशय हालअपेष्टा पण बघितल्या आहे आणि गर्भश्रीमंत काय असतं, गर्भश्रीमंती म्हणतो आपण, ते सुद्धा असे दोन्ही तफावती ज्या आयुष्यातल्या आहेत तुम्ही बालपणीपासूनच बघितल्या आहे. पण मला एक विचारावं असं वाटतं की त्या काळी शिक्षणाला मुलींच्या बाबतीत विशेषतः की मुलींच्या बाबतीत शिक्षणाला एवढं महत्त्व दिलं जात नव्हतं, पण तुम्हाला कसं काय घरून प्रोत्साहन मिळत होतं किंवा कसा तुमचा हा सगळा प्रवास झाला? मुळात माझे वडील शिक्षणाची त्यांना आवड होती आणि आपले सगळे मुलं जे आहेत ते चांगले शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची आणि त्यामुळेच माझी मोठी बहीण BSc झाली. माझा मोठा भाऊ मुंबई VJTIला होता, तो BE झाला. तो मुंबई युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट होता. मी 3री. मला पण ग्रॅज्युएशनपर्यंत शिकायला मिळालं
आणि माझा लहान भाऊ जो आहे तो देखील वकील झालेला आहे. लग्नानंतर योगायोगाने माझं लग्न थोडं लवकर जुळलं. मी जेमतेम 21 वर्षाचे पूर्ण झाले आणि 22व्या वर्षी माझं लग्न झालं. पण माझे मिस्टर डॉक्टर सुभाष तरडे यांना पण शिक्षणाची आवड होती आणि त्यांनी हे हेरलं होतं की ही काही घरात राहून काम करणारी नाही आहे आणि हिला आपण म्हणजे पुरेपूर असा संधी जीवनामध्ये द्यायला पाहिजे, अशी संधी त्यांनी मला दिली आणि त्यांनी माझं नाव कॉलेजमध्ये घातलं आणि मला शिकायला संधी मिळाली. असं झालं होतं की माझं लग्न झालं त्या वर्षी मी प्रायव्हेटच MA करायसाठी फॉर्म भरलेला होता इतिहास विषयामध्ये आणि लग्नाची तिथी आधी निघाली, परीक्षा नंतर झाल्या. परीक्षेचा जेव्हा टाइम टेबल आला तेव्हा 2 पेपर लग्नाआधी आणि 2 पेपर लग्नानंतर होते आणि मधल्या काळामध्ये माझं लग्न झालं. माझ्या मिस्टरांनी ठरवलं की लग्न झाल्यानंतरसुद्धा आपण हिला पूर्ण परीक्षा झाल्याशिवाय काही आणायचं नाही आणि व्यवस्थित अभ्यास करून हिला पेपर देऊ द्यायचे. हा त्यांचा खरंच मोठेपणा होता किंवा एक दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती आणि तसं झाल्यामुळे मी MA तर पास झाले पार्ट 1ला. फायनल इयरला आल्यानंतर सासरी त्यांनी माझं नाव कॉलेजमध्ये घातलं आणि शिकायला मग मी कॉलेजमध्ये जायला लागले. परंतु MA फायनलला त्याच वेळेला प्रेग्नन्सी राहिली आणि शेवटच्या त्या महिन्यांमध्ये माझी प्रकृती काही फारशी चांगली नव्हती, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास झाला नाही आणि मला चांगला क्लास काही मिळू शकला नाही. मी 3rd क्लासमध्ये पास झाले. नंतर असं झालं की बाळंतपण झालं, छोटा बाळ झाला, मुलगा झाला मला. माझ्या मिस्टरांची डॉक्टर साहेबांची आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बदली झाली. आम्ही तिथे राहायला गेलो आर्वीला गेल्यानंतर एकदा असं झालं योगायोग असा की वर्धेच्या GS कॉलेजमधले प्राध्यापक अशोक मेहरे हे आमच्याकडे आले आणि त्यांचा एक नोकर जो आहे तो आजारी होता. त्यांना दवाखान्यामध्ये त्याला दाखवायचं होतं. डॉक्टर साहेबांनी त्या नोकराला तपासलं आणि त्यांना असं वाटलं की म्हणजे माझी भेट घ्यावी म्हणून ते आमच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी माझी सगळी चौकशी केली आणि मला म्हणाले की आता तुम्ही काय करत आहात? तर मी म्हणाले मी तर आता हा बाळ छोटा आहे म्हणून घरीच आहे. ते म्हणाले की जरी तुम्हाला MA इतिहासात क्लास मिळाला नाही तरी तुम्ही दुसऱ्या विषयात MA करायला पाहिजे आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि म्हणाले तुम्ही जर वर्धेला आलात तर माझ्या मिसेस ज्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर रजनी मेहरे ह्या तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. योगायोगही माझ्या जीवनामध्ये असा आला की मी वर्धेला या डॉक्टर साहेबांची बदली पण झाली 2 महिन्यात आणि वर्धेला राहायला आलो. मी प्रायव्हेटलीच फॉर्म भरला MA इकॉनॉमिक्समध्ये आणि मेहरे मॅडमनी मला शिकवलं. त्याच वेळेला माझ्या वडिलांचे मित्र होते डॉक्टर गोमकाळे सर, ते प्राचार्य होते यशोद महाविद्यालयात. त्यांना मी भेटले आणि त्यांना म्हणाले की मला काही क्लासेस करता येतील का? तेव्हा म्हणजे जानेवारी महिन्याची संक्रांत होऊन गेली होती आणि जानेवारीच्या शेवटीपासून मी क्लासेस केले. परंतु अशाही स्थितीमध्ये चांगला अभ्यास करून MA पार्ट 1लाच मी विद्यापीठातून पहिली आले होते, पास झाले तेव्हा. म्हणजे शेवटचे 2 महिने फक्त अभ्यास विषय नवीन जो होता अर्थशास्त्र त्याचा अभ्यास करून विद्यापीठात पहिली आले होते मी. अभिनंदन. आणि मग तर प्रेरणाच मिळाली आणि 2nd इयरला मात्र पहिलेपासूनच मी प्रवेश घेतला आणि कॉलेज पूर्णपणे जॉईन करून विद्यापीठात माझं जे प्रथम मिळण्याचं जे होतं ते स्थान तसंच कायम ठेवण्यात आलं होतं. म्हणजे राहिलं होते कायम माझ्या प्रयत्नांनी. इतका चिकाटीने अभ्यास केला. परंतु हा अभ्यास करत असताना माझा बाळ छोटा होता, त्याच्याकडे लक्ष देणं शक्य नव्हतं. तर अशा वेळेला माझ्या ज्या जाऊबाई होत्या त्या 4 महिने माझ्याकडे राहिल्या आणि त्यांनी माझ्या बाळाचं आमच्या कुटुंबातील सगळ्यांचं व्यवस्थित केलं आणि मी मात्र त्याच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये अतिशय चिकाटीने अभ्यास केला. त्यांचं देखील माझ्या आयुष्यातलं जे स्थान आहे ते खूपच महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्यामुळे मला इतकं सगळं यश जे आहे ते त्या काळात मिळू शकलं होतं. आणि हे खूप मोठं उदाहरणही आपण म्हणू शकतो, कारण बरेचदा म्हणजे एक कुठेतरी असं एक डोक्यात असतात विचार की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करताना थोडासा विचार करते, पण तुम्ही जसं सांगितलं की जाऊबाईंनी मदत केली आणि इतकं छान तुम्ही अभ्यास करून पुढे येऊ शकलात. पण मला एक विचारायचं आहे की तुमचा आधीचा जो विषय होता तो होता इतिहास
आणि मग नंतर तुम्ही जो विषय घेतला MA करता तो अर्थशास्त्र. अर्थशास्त्र एक असा विषय जिथे जनरली पुरुषांचं वर्चस्व असतं, कारण हिशोब आणि हे सगळं असतं. अशा विषयात तुम्ही PhD सुद्धा केली. तो सगळा प्रवास, ती ओढ आणि तो अनुभव काय सांगाल त्याविषयी? जेव्हा मी MA अर्थशास्त्रामध्ये केलं आणि विद्यापीठात प्रथम आले, त्यानंतर मला असं वाटलं की पुढे आणखी शिकलं पाहिजे. आणि त्या काळी असं होतं की इलिजिबिलिटी जी आहे प्राध्यापक होण्यासाठी, त्यामध्ये MPhil केलं पाहिजे असा एक क्रायटेरिया होता. आणि मग साहजिकच MPhilला प्रवेश घेऊन घेतला नागपूर विद्यापीठामध्ये. आणि वर्धेवरून नागपूरला जाणे येणे करणे आणि MPhilचे क्लासेस करणे मी केलं होतं. आणि माझे वडील आणि डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले हे दोघेही एकाच विचारसरणीचे, समाजवादी विचारसरणीचे होते. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू त्यांनाच गाईड म्हणून घे, आणि म्हणून मी MPhilला त्यांना गाईड म्हणून निवडलं. पुढे त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं खांदेवाले सरांनी की तुम्ही अर्थशास्त्रात PhD करा. आणि मग विषय निवडताना असं वाटलं की विदर्भामध्ये तेव्हा साखर उद्योग जो आहे तो थोडा भरभराटीला यायला सुरुवात झालेली होती. मग या विषयावर अजूनही विदर्भात काही संशोधन झालेलं नाही, असा एखादा विषय घेऊन अर्थशास्त्रात PhD करावी असं वाटलं. आणि म्हणून मी विदर्भातील साखर उद्योगाचे अर्थशास्त्र हा विषय निवडून त्यावर PhDचा प्रबंध जो आहे तो सादर केला. अर्थात हे PhD करणं मला खूप सोपं होतं असं नाही, कारण तेव्हा विदर्भातले 8 कारखाने आणि सगळे जिल्ह्यात विशेषतः मला फिरावं लागलं आणि जावं लागलं प्रत्येक कारखान्यामध्ये. आणि एकदाच नाही, आता आपण पाहतो की जसं गुगलवर पटकन डाटा आपल्याला उपलब्ध होऊन जातो, तसा काही डाटा त्या काळात उपलब्ध होत नव्हता. प्रत्येक कारखान्यात जायचे, तिथले वार्षिक अहवाल गोळा करायचे, तिथून माहिती गोळा करायची, प्रश्नावली भरून घ्यायच्या आणि मग त्याच्या आधारे ॲनालिसिस करायचं. आणि अतिशय कष्टाने हे सगळं काम जे आहे ते करावं लागत असे त्या काळात. त्या काळात माझा हा शोधनिबंध जो आहे तो पूर्ण झालेला होता आणि 2000 साली मला PhD ही प्राप्त झाली. तुम्ही आत्ता सांगितलं की 8 वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये जाऊन तुमचा शोधनिबंध तुम्हाला तयार करायला लागला. साहजिक आहे, तिथलं अर्थशास्त्र तुम्ही जेव्हा जाणून घेता आहे, मला हे विचारायचं आहे की एक महिला म्हणून तुम्हाला कसा तिथे अनुभव आला? कारण अर्थशास्त्र म्हणजे एकंदरीतच बिझनेस मॉड्यूलचं सगळं त्यांना सांगणं आलं तुम्हाला, त्याच्यावरती तुमचा अभ्यास करणं आलं. तर महिला म्हणून तिथे कसा सपोर्ट तुम्हाला मिळाला किंवा काय अनुभव तुमचे या दरम्यान आले सगळे? अगदी सगळ्याच कारखान्यांमधून मला खूपच चांगला अनुभव आला. सगळ्यांना खूप कौतुक वाटायचं की एक स्त्री असून साखर उद्योगावर PhD करत आहे. भराभर सगळे प्रत्येक कारखान्याचे जे डायरेक्टर होते त्यांनी भराभर सगळी माहिती मला उपलब्ध करून दिली. आणि अमरावती विभागाचे तेव्हाचे जे पाठक होते, सहसंचालक साखर, यांना तर खूपच आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही इतकं सगळं काम जर केलेलं आहे तर तुमचं हे संशोधनाचं काम आहे हे प्रकाशित व्हायलाच पाहिजे, आणि म्हणून तुम्ही पुस्तक रूपाने हे येईल असं बघा. म्हणजे त्यांच्या प्रेरणेने थोडं. आणि नंतर मला योगायोगाने UGCची ग्रँट पण मिळाली माझं जे प्रबंध होतं ते प्रकाशित करायला. आणि त्या ग्रँटने मग मी माझं जे प्रबंध आहे ते प्रकाशित केला. खूप छान ही माहिती तुम्ही देता आहे. पण आता सध्या वेळ झाली एका विश्रांतीची, तेव्हा सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर पुष्पा तायडे मॅडम यांच्याबरोबर आपण चर्चा करतोय. मॅडम, ब्रेकवर जाण्याआधी आपण सांगितलं की UGC ग्रँट तुम्हाला मिळाली तुमच्या संशोधनाच्या सगळ्या म्हणजे एकंदरीत तुमचं संशोधन बघता त्याच्यावरती तुम्हाला. तर कसा अनुभव होता? पुस्तक पहिल्यांदा आपलं येणार, आपलं संशोधन जे आपण केलं आहे ते सगळ्यांना इतकं त्याला म्हणजे सगळ्यांकडनं चांगला रिस्पॉन्स आला आहे, तर कसा अनुभव होता ते पुस्तक लिहिताना? जेव्हा मी प्रबंध लिहिलेला होता तेव्हा प्रबंध लिहिण्यासाठी जी पद्धती आपण वापरतो ती थोडी विस्तृत असते. आणि जेव्हा पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आपण त्याला आणतो तेव्हा
मग पुन्हा पुन्हा रिपिटेशनचा जो भाग आहे तो थोडा गाळावा लागतो. अशा पद्धतीने थोडं त्याला एडिट केलं आणि अर्थातच UGCची ग्रँट मिळाल्यामुळे मला तर काही आर्थिक भूर्दंड नव्हता आणि मंगेश प्रकाशनचे जे प्रसन्न मुजुमदार होते ते माझं हे पुस्तक छापायला तयार होते आणि त्यांनी ते करून पण दिलं ते काम. आणि एक सुंदर पुस्तक विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र हे तयार झालं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मदतीने. तेव्हा मला 15,000 रुपये अनुदान प्राप्त झालं होतं. म्हणजे प्रिंटिंगचा जो काही खर्च आहे त्यातला एक मोठा भाग जो आहे तो या अनुदानामध्ये पूर्ण होऊ शकणार होता आणि म्हणून त्यांनी पण हे एक पुस्तक छापायला घेतलं. आणि मलाही आनंद झाला की UGCच्या अनुदानाच्या मदतीने आपण जे संशोधन करतो त्याच्यासाठी जी इतकी 5 वर्ष मेहनत केलेली असते त्या मेहनतीचं फलित एक पुस्तक रूपाने येते आहे, तर याचा आनंद वेगळाच होता. नक्कीच. आणि तुम्ही इतकी मेहनत करून PhD मिळवली, त्यानंतर UGC ग्रँटसुद्धा तुमच्या संशोधनाला मिळाली, हे एक वेगळं अचीवमेंट आहे. यावर रिॲक्शन घरच्यांची कशी होती? घरच्यांना तर सगळ्यांना PhD मिळाली खूपच आनंद झाला होता आणि त्यातही जेव्हा पुस्तक रूपाने हे प्रकाशित झालं तेव्हा मला आठवते की तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते माझ्या त्या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते झालेलं होतं. नागपुरातच हा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आलेला होता. आणि जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा आमचं अर्थशास्त्र परिषद जी आहे, मराठी अर्थशास्त्र परिषद, ही नेहमी पुस्तकांसाठी पारितोषिकं जे आहेत ती त्यांच्यामार्फत दिली जातात. मलाही असं वाटलं की पारितोषिकासाठी आपण हे पुस्तक पाठवून द्यावं, म्हणून कॅज्युअल पाठवून दिलं. कारण जनरली असं व्हायचं की विदर्भातल्या लोकांना पारितोषिकं जे आहेत ते कमी मिळायचे आणि म्हणून पुस्तक पाठवलं. पण मी तर काही परिषदेला गेले नाही. तेव्हा मला आठवते की मुंबईला परिषद होती आणि तिथे माझ्या त्या पुस्तकाला प्रथम म्हणजे सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, अरे वा, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार असं नाव होतं पूर्णपणे, तो पुरस्कार याला प्राप्त झाला. पण मी गेले नाही. तर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे तेव्हाचे जे तत्कालीन संचालक मंडळ आणि अध्यक्ष वगैरे होते त्यांनी तो चेक आणि त्याच्यासोबत एक पत्र जे आहे ते मला पोस्टाने पाठवलं. आता आजच्या काळामध्ये जसं आपण पटकन मोबाईलवर कोणाशी संपर्क करू शकतो तसा काही काळ नव्हता. इव्हन म्हणजे बऱ्याच जणांकडे तर साधा टेलिफोनसुद्धा फारसा नसायचा आणि ते संपर्क नंबरही मिळवणं कठीण होतं. आणि म्हणून त्यांचं प्रत्यक्ष पत्र जेव्हा हाती आलं पुरस्काराचं तर तो क्षण तर माझ्यासाठी खूपच आनंदाचा होता की ज्याची अपेक्षाच मी केली नव्हती की असं काहीतरी होईल आणि आपल्याला पुरस्कार मिळेल पुस्तकाला. पण मग असं एका बाजूने वाटलं की आपण जी इतकी मेहनत घेतली आणि इतकं प्रत्यक्ष चांगलं काम करून पुस्तक रूपाने हे आलेलं आहे. तर पहिलंच पुस्तक होतं माझं हे आणि त्या पहिल्याच पुस्तकाला एक चांगला पुरस्कार मिळाला. हा माझ्या जीवनात एक कलाटणी देणारा प्रसंग झाला असं म्हणून. आणि मग त्यानंतर मी अभ्यासाची BA पार्ट 1 आणि BCom पार्ट 1 या दोन्ही वर्गाची व्यावसायिक अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या 2 पुस्तकाचं लिखाण हळूहळू करत राहिले. प्राध्यापिका होते त्यामुळे जो काही थोडा वेळ मिळतो, अगदी ऑफ पिरियड असेल त्या ऑफ पिरियडच्या मध्ये सुद्धा जो काही 45 मिनिटाचा वेळ मिळत होता मला, त्या वेळेत मी आपलं लिखाण करण्याचं काम करत असे आणि वेळ अजिबात वाया घालवू द्यायचा नाही असं मला त्या काळात वाटत असे. आणि त्यामुळे म्हणजे अभ्यास करून आणि घरचंही सगळं सांभाळून हळूहळू पुस्तकांचं लिखाण करण्याचं काम केलं. मला एक प्रश्न हा विचारायचा वाटतो, आता सगळं तुमचं जेव्हा ऐकते तेव्हा की एका महिलेकरता कुटुंब, परत आपली आवड जोपासणं आणि एक प्रोफेशन म्हणून आपण जे काही नोकरी करत असतो, काही व्यवसाय करत असतो, हे सगळं एकंदरीतच सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असते. आणि त्यातून तुमचं कार्य म्हणजे शिकवणं आहे विद्यार्थ्यांना,
तर त्याच्यात आपल्यालाही आधी अभ्यास करायला लागतो, तेव्हाच आपण शिकवू शकतो. दुसरं, तुम्ही स्वतः पुस्तकही लिहिता आहे, ते लिखाणही करायचं, तिथे मन पण शांत पाहिजे आणि सगळं व्यवस्थित लिखाण करायचं म्हणजे तसा अभ्यास, त्याचा एक वेगळा अभ्यास करायला लागतो आणि त्याबरोबर कुटुंब. हे सगळं कसं काय तुम्ही बॅलन्स करत होतात, कसं सांभाळलं हे सगळं? अगदीच सकाळी उठायची सवय होती आणि अगदी सकाळी उठून पहिले थोडं लिखाण करायचं शांत अशा वातावरणामध्ये आणि नंतर मग घरकामाला सुरुवात करायची ही सवय होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू थोडं थोडं लिखाण करत होत गेलं. फक्त अर्थशास्त्राचं लिखाण करताना मात्र सैद्धांतिक विषय जे आहेत ते असतात आणि त्यामुळे त्या चौकटीमध्ये राहून आपल्याला लिखाण करावं लागतं. बरोबर. आणि तिथे म्हणजे आपल्या मनाने भावना लक्षात घेऊन वगैरे लिहिता येत नाही. ती एक शास्त्रीय भाषा असते. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे तर शुद्ध विज्ञान आहे. कारण विज्ञानामध्ये जसं सगळे सिद्धांत त्रिकालबाधित सत्य ठरणारे असतात, तसंच अर्थशास्त्रामध्ये सांगितलेले सिद्धांत नियम हे देखील म्हणजे काळाच्या याच्यामध्ये तंतोतंत सिद्ध ठरतात आणि म्हणून त्या चौकटीत राहून लिखाण करावं लागतं. तसं लिखाण करण्याची एक सवय जी आहे ती संशोधनाचं कार्य केल्यामुळे थोडी म्हणजे विकसित झाली PhDचा थेसिस करत असताना आणि त्याचा फायदा पुढील पुस्तक लिखाणांमध्ये नक्कीच झाला. एक आणखीन आत्ता जसं तुम्ही म्हणालात की अर्थशास्त्राची पुस्तकं लिहिणं म्हणजे चौकटीत राहून चौकटीबद्ध सगळं असतं आणि त्यानुसारच तुम्हाला सगळं लिखाण करावं लागतं, सगळं तसा अभ्यास असतो सगळा. पण तुमचं जे साहित्य आहे ते अध्यात्म, इतर असे सगळे विषय असं सगळं आहे. तर अर्थशास्त्र म्हणजे जिथे तुम्हाला चौकटीबद्ध सगळं करायचं आहे कार्य ते, आणि इथे साहित्य किंवा अध्यात्म म्हटलं की मन जिथे ज्याचा मनाचा वापर, भावनांचा वापर जास्त असतो आणि अर्थशास्त्रात बुद्धीचा, डोक्याचा वापर जास्त. हा सगळा परिवर्तन जे झालं आहे ते कसं काय घडून आलं? मला अगदी लहानपणापासूनच लिखाणाची सवय होती. म्हणजे शाळेमध्ये असताना जे हस्तलिखित शाळेमध्ये निघतात त्यामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी लिहून देत असे. नंतर पुढे कॉलेज जीवनामध्ये कॉलेजचं जे मॅगझिन निघतं त्याच्यामध्ये देखील माझ्या कथा, कविता ह्या प्रकाशित झाल्या. त्या काळामध्ये आकाशवाणीवरून देखील कथा ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या होत्या. त्यामुळे साहित्य लिखाणाची आवड ही मुळात होतीच. परंतु नंतरच्या काळामध्ये गरजेनुसार असं म्हणू आपण की अर्थशास्त्राकडे लिखाण करत गेले आणि अर्थशास्त्राकडे लिखाण करता करता असं झालं की माझ्या जीवनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा असा टर्निंग पॉईंट आपण त्याला म्हणू अध्यात्माकडे झुकण्याचा, तो असा झाला की मला आमच्या वर्धेलाच राहणारे प्रियानंद महाराज यांच्याकडनं त्यांच्या शक्तिपात दीक्षेविषयीची माहिती मिळाली आणि 20 ऑक्टोबर 2007 साली मी त्यांच्याकडनं शक्तिपात दीक्षा घेतली. आणि या शक्तिपात दीक्षेमध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये असणारी जी कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत होते आणि त्यांचा हा मार्ग जो आहे तो रोज सकाळी फक्त ध्यान करण्याचा होता. त्यांनी आमच्यावर कोणतेही असे बंधनं लादले नव्हते, खाण्याचे बंधनं नव्हते, कुठे जाण्याचे बंधनं नव्हते किंवा आंघोळ करून साधना केली पाहिजे असंही काही नव्हतं. फक्त जे आसन आहे त्या आसनावर बसायचं आणि साधना करायची, असाच फक्त तो मार्ग होता. आणि एक आश्चर्य त्या आधी असं वाटत होतं की त्या शक्तिपात योगामध्ये असं लिहिलेलं होतं, म्हणजे पुस्तक वाचलं होतं मी की आपण त्याच्याविषयी जाणून घेऊ. पण परत एकदा एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा भेटूया आणि खूप छान ही चर्चा आहे ती पुढे अशीच अविरत सुरू ठेवूया. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माझी साहित्य यात्रा ह्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व डॉक्टर पुष्पा तायडे मॅडम यांच्याबरोबर. मॅडम,
ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अध्यात्म तुमचा जो प्रवास सुरू झाला त्याविषयी बोलत होतो. मी मगाशीच बोलले की शक्तिपाताची दीक्षा मी घेतली होती. आणि ही दीक्षा घेण्याच्या पूर्वी जेव्हा मी साहित्य वाचन केलं या सिद्धयोगाबाबत किंवा शक्तिपाताबद्दल, त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला बंध, आसन, मुद्रा आणि प्राणायाम जे आहेत ते आपोआप होतात. अच्छा, करावे लागत नाही. तर ही बाब मला खूपच आश्चर्याची वाटली. म्हटलं हे असं कसं शक्य आहे या हो, म्हणजे मार्गामध्ये, आपोआप कसं काय घडणार आपोआप नाही? कसं शक्य आहे, माझा काही विश्वास नव्हता. आणि म्हणून मग मी एक वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून चिकित्सक वृत्तीने ही दीक्षा घेतली. आणि जेव्हा ध्यान साधना करायला लागले तेव्हा मला तर तसे अनुभव आलेच, आपोआप ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याचे. परंतु त्यानंतर जेव्हा जेव्हा मी ध्यान साधनेच्या शिबिराला जायचे तेव्हा तिथे जे बाकीचे साधक यायचे ध्यान साधना शिबिराला, त्या सगळ्या शिबिरार्थींना सुद्धा असेच अनुभव यायचे. आणि ते त्यांनी मला माझ्याशी शेअर केले की कोणाला बंध होत होते, कोणाला प्राणायाम होत होते, कोणाच्या तोंडामधून ओंकार वगैरे जो आहे तो निघत होता, काही जण रडायला लागलेले होते, काही हसतात. अशा सगळं जे आहे ते या योगामध्ये आपोआप होते. म्हणजे आणि नकळत त्यांच्या भावना व्यक्त होतात असं काही. आणि त्या एका विशिष्ट स्टेजमध्ये जेव्हा साधनेची ती अवस्था असते त्यामध्येच हे असं घडून येतं. पण नंतर नाही, नंतर ते सगळे नॉर्मल असतात. आणि असं आपण म्हणू की यामुळे शरीरामध्ये जे काही दोष असतील, शारीरिक रोग वगैरे, ते हळूहळू या प्राणायाम आपोआप होण्यामुळे, किंवा प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाला असणारे रोग विकार हे वेगळे वेगळे आहेत, तर ते दूर होण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे जे प्राणायाम आहे तेच यामध्ये त्या त्या व्यक्तीला होतात. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एकसारखं होईल असं नाही, म्हणजे ते आपोआप घडून येतं. आपोआप घडून येतं की ज्याला ज्याची गरज आहे तसं त्यांना होते. तर ही बाब वाचली होती आणि मग प्रत्यक्ष अनुभवही या गोष्टीचा जो आहे तो घेतला गेला. आणि मग तर प्रत्यक्ष गुरूंचा सहवास लाभला आणि गुरूंची कृपा झाली की खूप काही शक्य होते. मी अर्थशास्त्र त्यात लिखाण करणारी होती. अर्थशास्त्र सांगते की जास्तीत जास्त पैसा कमवा, जास्तीत जास्त वस्तूंचा उपभोग घ्या आणि जास्तीत जास्त समाधान मिळवा. एकीकडे अध्यात्म हे सांगते की तुमच्या गरजा ज्या आहेत त्या मर्यादित ठेवून कमी पैशामध्ये तुम्ही समाधान मिळवा. म्हणजे दोन्ही मार्गाने समाधान मिळते, पण इथे इच्छांवर आणि याच्यावर आपोआप संयम येतो. बरोबर. म्हणजे असं नाही की जबरदस्तीने संयम ठेवा. गुरूंनी तर आमचा असं म्हणजे कोणतेही नियम घालून दिलेले नव्हते, फक्त नियमित साधना करा हा एकच नियम त्यांचा होता आणि तेवढं करत होते. आणि त्याच आश्रमामार्फत मग एक चैतन्य सरिता नावाचं मासिक जे आहे ते चालवलं जायचं. तुम्ही दीक्षा घेतली, अध्यात्माकडे वळलात, पण त्याच्या आधी कधी असं म्हणजे अध्यात्माविषयी काही आवड होती की हे सगळं तुम्ही वाचन केल्यामुळे तुम्हाला अध्यात्माची ओढ निर्माण झाली? त्याच्या आधी पण अध्यात्माची आवड होती, कारण माझे जे मोठे भाऊ होते ते रामकृष्ण मठामध्ये संन्यास घेतलेला होता त्यांचा, आणि रामकृष्ण मठातली दीक्षा मी स्वतः घेतलेली होती. अच्छा. आणि स्वामी रंगनाथानंद हे गुरु होते आणि 3 वेळा स्वामी रंगनाथानंदांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिलेले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सहवास मला अगदी लहान वयांमध्ये 3 वेळा लाभला होता. एकदा आमच्या घरी आले तेव्हा, एकदा त्यांना कॅन्सर झाला होता तेव्हा त्यांच्या आश्रमात गेलो तेव्हा, आणि एकदा माझ्या आजोबांकडे ते आले होते तेव्हा. तर असं 3 वेळा त्यांचा पण सहवास लाभला होता. आणि अशी आवड माझ्या आईला मुळात अध्यात्माची आवड होती, त्यामुळे ती आध्यात्मिक प्रवचनं वगैरे जे आहेत ती ऐकायला जायची, तेव्हा मी पण तिच्यासोबत जायचे आणि मला पण अगदी लहान वयापासूनच अध्यात्माची आवड होती. म्हणजे बाळकडू अध्यात्माचं तुम्हाला आईकडून मिळालं. बरोबर. आणि मग तुम्ही पुस्तक लिखाणाकडे मग असं झालं की मासिक चालवायचं काम केलं. त्याच्यामध्ये विविध विषयावरचे लेख जे आहेत ते लेख लिहिले गेले आणि पुस्तकं सुद्धा लिहिले गेले.
पण आध्यात्मिक लिखाण करताना 4 पुस्तकं वाचले आणि त्याच्या आधारे तुम्ही लिखाण केलं असं थोडं होऊ शकत नाही. म्हणजे हा जो मार्ग आहे हा थोडासा वेगळा असतो. हा अनुभूतीचा मार्ग आहे. हे सगळं जे आहे ते मला असं वाटतं की गुरुकृपेनेच सगळं साध्य होते जीवनामध्ये आणि त्यांचीच कृपा गुरूंची. त्याच्यामुळे माझ्या हातून सगळं लिखाण वगैरे जे आहे ते घडून आलं आणि ते करायचे, मला असं प्रोत्साहन द्यायचे की या विषयावर लिहा, त्या विषयावर लिहा. म्हणजे जे आध्यात्मिक लिहा असं तर होतंच, पण जे दैनंदिन व्यवहारात आवश्यक आहे असे पण कार्य जे आहे ते व्हावं असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून एकदा त्यांनी मला सांगितलं होतं की महात्मा गांधींचे जे आध्यात्मिक विचार आहे त्याच्यावर तू UGC कडे प्रस्ताव पाठव. आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेने मग मलाही वाटलं की UGCचं जे स्मॉल प्रोजेक्ट मिळत होते, 2 प्रकारचे मायनर आणि मेजर, तर मी मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी टाकलं तिथे स्पिरिच्युअल थॉट ऑफ महात्मा गांधी. आणि त्याच्यात असं झालं होतं की महात्मा गांधींचे सामाजिक विचार आहेत, आर्थिक विचार आहे, इतिहास आहे, राजकीय विचार आहे, पण आध्यात्मिक विचारावर अजून काही कोणी फारसं केलेलं नाही. आणि मग मी त्या दिशेने माझे म्हणजे वाटचाल सुरू केली. महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार ह्याच्यावरती बहुतेक फारसं असं काही लिखाण किंवा काही त्याच्यावरती अभ्यास नाही आहे, तर तुम्ही त्याच्यावरती अभ्यास कसा काय केला? तर मी 13 प्रकरणांमध्ये महात्मा गांधींचं जे काही आध्यात्मिक विचार आहे ते विभागले होते. त्यामध्ये महात्मा गांधींनी एकादश व्रताविषयी सांगितलेले विचार, महात्मा गांधींचे हिंदू धर्माविषयीचे विचार, प्रार्थनेच्या महत्त्वासंबंधीचे विचार, रामनामवर त्यांची श्रद्धा होती त्याच्याविषयीचे विचार आणि असे वेगवेगळे विषय घेऊन शरीर आणि आत्म्यासंबंधीचे विचार. तर असे 13 प्रकरणामध्ये एकंदरीत योजना करून 25 खंड वाचून मी UGC कडे प्रस्ताव सादर केला आणि त्याला UGCने मान्यता पण दिली. असं काम त्या काळामध्ये एक पुन्हा माझ्या हातून घडलं. खूप छान कार्य तुमच्या हातून घडलं आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांकरता किंवा महाराष्ट्रातल्याच एकंदरीत जनतेकरता खूप छान तुम्ही लिखाणसुद्धा केलं आहे. ही जी तुमची यात्रा आहे याविषयी आणखीन जाणून घेऊया, पण सध्या पुन्हा घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर पुष्पा तायडे मॅडम यांची साहित्य यात्रा आपण जाणून घेतो आहे. मॅडम, इतकं छान तुम्ही कार्य करता आहे की महात्मा गांधींचा आध्यात्मिक विचार ह्या विषयावरती बहुतेक कोणी फारसा विचारसुद्धा केला नसेल असं या विषयावर तुम्ही पुस्तकं लिहिली आहेत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवलं आहे. त्याचबरोबर इतर बऱ्याच मोठ्या सगळ्या लोकांबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे. खूप छान सगळं लिखाण आहे. थोडक्यात आम्हाला तुमच्या आवडत्या ग्रंथांविषयी, कारण तुम्ही इतकं साहित्य सगळं लिहिलेलं आहे, तर त्यात थोडक्यात तुमच्या जवळचं असं कुठलं आहे त्याबद्दल सांगा. माझा एक कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे मातृव्यथा नावाचा. एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे पुष्पगंध, त्याला नाव दिलेलं आहे. त्यासोबतच एकदा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टने निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या निबंध स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेला माझा निबंध. आणि तेव्हा एक क्रांतिरत्न नावाचा ग्रंथ आम्ही केला. त्या क्रांतिरत्न ग्रंथाचे जे मार्गदर्शक होते विश्वनाथ शेगावकर सर, त्यांच्या आणि माझ्या आणि असा आम्ही एक गौतम बुद्धावरचं एक पुस्तक संक्षिप्त जीवन आणि कार्य हे एक पुस्तक काढलं. त्यासोबतच आध्यात्मिक पुस्तकामध्ये सिद्धयोगांतर्गत शक्तिपात, एक आत्मबोधाचा मार्ग आणि माझ्या गुरूंचं एक सहस्त्रचंद्र दर्शन शांती सोहळा झाला, त्याची एक स्मरणिका, त्याचं प्रकाशन झालं. आणि क्रांतिरत्न ग्रंथाचं थोडं सांगता येईल की संपादन माझ्या हातून त्या ग्रंथाचं झालं. तर व्हॉट्सअपवर मेसेज आला होता आणि त्याच्यामध्ये एक निबंध लिहिण्याबाबत सांगण्यात आलं होतं. तर तेव्हा श्री राजेश खवले, आत्ताचे ते अपर आयुक्त आहे नागपूरला, आणि त्यांच्या मिसेस प्रेरणा राजेश खवले यांच्या संकल्पनेमधून
त्यांनी हा ग्रंथ तयार करायचं ठरवलेलं होतं आणि व्हॉट्सअपवर मेसेज आल्यामुळे माझ्या परिचयाचे ते होते, तर त्यांना मी म्हटलं की मला निबंध लिहायचा आहे. तर त्यांनी मला माझा बायोडाटा मागवला आणि मी त्यांना बायोडाटा दिल्यावर दुसऱ्या दिवशी मला संपादकाचं एक पत्र मिळालं की तुम्ही संपादक झाला. 4 संपादक आम्ही होतो, परंतु असं झालं की लॉकडाऊनचा पूर्ण काळ होता, घराबाहेर निघायचंच नव्हतं. तर घरी राहून काम करायचं असल्यामुळे माझ्या हातून मला एवढं थोडं टेक्नॉलॉजीचं ज्ञान होतं की व्हॉट्सअपवर आलेले जे काही निबंध असतील ते कॉम्प्युटरवर घ्यायचे आणि तिथून प्रिंटआउट काढून मग तपासायचं काम केलं. आणि असं वाटलं की 4 संपादक आहोत तर म्हणजे विभागून हे काम होईल. पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांचीच परिस्थिती थोडी बिकट होती आणि मला म्हणजे हे सगळं फॅसिलिटी माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे हळूहळू मी काम करत गेले आणि एकल हाती 1008 पानांचा हा ग्रंथ, ज्याच्यात सुरुवातीला 195 लेख आलेले होते, पण 144 लेख त्याच्यात समाविष्ट असलेला हा ग्रंथ जो आहे तो शेवटी प्रकाशित झाला. आणि लॉकडाऊनच असल्यामुळे त्या काळामध्ये ऑनलाईन आम्ही त्याचं प्रकाशन केलेलं होतं आणि त्या ऑनलाईनमध्ये हजारो लोकांनी लाईव्हमध्ये तो प्रोग्राम पाहिलेला होता. म्हणजे माझ्यासाठी तर ती खूपच आनंदाची बाब होती. एक तर काम खूप उत्कृष्ट झालेलं होतं आणि पहिला जो हे होता त्याची पहिली आवृत्ती खपली, दुसरी आवृत्ती जी आहे ती आता ती पण जवळपास संपत आलेली आहे. आणि हे जे आहे ते अशा प्रकाशकाकडून आम्ही प्रकाशित केलं की ते स्वतः खूप काही पैसे लावू शकणारेच नव्हते. तर आम्ही एक निर्मिती मंडळ केलं आणि सगळ्यांनी पैसे गोळा करून 40-40 हजार रुपये गोळा करून हा क्रांतीरत्न ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आम्ही छापून काढला. एकदा छापला, दोनदा छापला. म्हणजे आपण म्हणू शकतो की लॉकडाऊननी तुमच्याकरता खूप आनंदी अशा आठवणी दिलेल्या आहेत तुम्हाला. पण एक दुःखाची आठवण देखील होती की तेव्हा माझे मिस्टर जे आहे ते कोरोनाने अत्यंत सिरियस अवस्थेत होते आणि जवळजवळ ते 10 दिवस इथल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. परंतु मी त्यांच्याजवळ राहू शकत नव्हते आणि घरी राहून मग मी या ग्रंथाचं काम करत गेले. म्हणजे दुःखातून एक सुखाची ही आठवण जी आहे ती निर्माण झाली असं म्हणता येईल. म्हणजे कुठेतरी ह्या ग्रंथ लिखाणांनी तुम्हाला शक्ती दिली. तुमच्या मिस्टरांची जी तब्येत बरी नसताना जे टेन्शन येत असेल ते सहन करण्याची, ते सोसण्याची शक्ती मिळाली असंही आपण एक म्हणू शकतो. आणि मग याच्यानंतर असं झालं की त्यांच्याच मनामध्ये म्हणजे प्रेरणा राजेश खवले आणि राजेश खवले सरांच्या मनामध्ये असा विचार आला की सावित्रीबाई फुलेंचा काही गौरव ग्रंथ आजपर्यंत निघालेला नाही आहे, तो देखील आपण काढावा. आणि म्हणून त्याचं देखील संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं. आणि या 3 जानेवारी 2025ला त्याचं प्रकाशन कुलगुरू आवलगावकर सर त्याला उपस्थित होते, राज्यमंत्री श्री डॉक्टर पंकज भोयर उपस्थित होते, माझे गाईड डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते आणि माझे दादा म्हणून मी त्यांना नेहमीच दादा म्हणते असे डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा सर जे आहेत ते त्याला उपस्थित होते, डॉक्टर विनायक देशपांडे कुलगुरू रायसोनी विद्यापीठ, या सगळ्यांच्या उपस्थितीत अतिशय चांगला कार्यक्रम प्रकाशनाचा तो देखील नागपूर शहरामध्येच पार पाडला गेला. खूपच असा सगळा जो प्रवास आहे तो खूप ज्याला आपण म्हणू असा वास्ट असा आहे. मला फक्त एक आणखीन गोष्ट अशी जाणून घ्यायची आहे, माझा उत्सुकता म्हणजे की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिलं आहे, म्हणजे अर्थशास्त्राबद्दल लिहिलं आहे, अध्यात्म, भावनिक, सगळे एवढं. तुम्हाला स्वतःला लिखाण करताना सगळ्यात जास्त आनंद कशा किंवा समाधान आपण म्हणू कुठल्या प्रकारचे विषय लिहिताना मिळतो? आध्यात्मिक लिखाण करताना जास्त आनंद मिळतो. काही 4 ओळी जर का तुम्ही आमच्या प्रेक्षकांकरता सांगू शकलात, कारण तुम्ही बऱ्याच कविता पण लिहिलेल्या आहेत, निबंध पण आहेत तुमचे. काही क्षण आयुष्याचे पुन्हा न येणारे असतात, पण गमवावे लागतात तेव्हा अंतरी काहूर माजवूनच ते जातात. काही क्षण आयुष्याचे पुन्हा न येणारे असतात, पण मनीच्या आकांक्षा पूर्ण करतात तेव्हा ते अनमोल बनतात. वा, अप्रतिम. म्हणजे निशब्द करणारे आणि 4 ओळीत प्रत्येक महिलेच्या भावना व्यक्त करणाऱ्या अशा ह्या ओळी खूपच सुरेख.
तुम्ही बरेच ग्रंथ लिहिले, त्यात मातृव्यथा हा पण एक म्हणजे हा तुमचं कथासंग्रह लिखाण आहे माझा, आणि त्याला मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यात माझ्या आईची जी कथा आहे ती पण आहे, आणि म्हणून त्याला मातृव्यथा म्हणजे व्यथा होती तिची की माझा एक इंजिनियर झालेला भाऊ जो आहे तो रामकृष्ण मिशनमध्ये संन्यास घेतला होता त्यांनी, बी झाला होता तो, गोल्ड मेडलिस्ट होता, आणि मग तिला ते ती बाब जी आहे ती सारखी अशी खटकायची मनाला की आपला इंजिनियर झालेला हाताशी आलेला मुलगा जो आहे त्यांनी संन्यास घेतलेला आहे. कारण कसं असतं की दुसऱ्याच्या कुटुंबातले जर असे आदर्श व्यक्ती झाले तर ते आपल्याला आनंदाचे वाटतात, पण जेव्हा आपल्या कुटुंबातून असं काही घडतं तेव्हा तो क्षण तर अत्यंत दुःखाचा असतो. आणि तिच्यासाठी तर तसंच होतं, कारण माझा लहान भाऊ अगदी लहान होता आणि हा मोठा हाताशी आलेला नोकरी लागलेली हा निघून गेला, तेव्हा तिला जे दुःख झालं त्याचं वर्णन मी त्या एका कथेत केलेलं आहे, मातृव्यथा कथेमध्ये. आणि मग डॉक्टर किशोर सानप यांनी त्या ग्रंथाला प्रस्तावना दिलेली आहे. ते आमच्या संस्थेमधले कार्याध्यक्ष होते, आणि ही संस्था जी आहे ती देवरावजी हेमके सरांनी स्थापन केलेली होती, आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली होती की इथे काम करायला या, किंवा त्यांनी माझी निवड केलेली होती लोकशिक्षण प्रसारक मंडळामध्ये. जेव्हा मी प्राचार्य झाले किंवा प्राध्यापक झाले तर त्याच्या आधी त्यांनी मला शिकवलं होतं अर्थशास्त्र हा विषय. या तुमच्या अनुभवातनं किंवा तुम्ही जे म्हणताय मातृव्यथातनं आपण म्हणू शकतो की एक म्हण आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरी. तो प्रत्यक्ष तुम्ही बहुधा अनुभव घेतला आणि ते लिखाणही तुम्ही यत्न केलेला आहे. तुमच्या या यात्रेविषयी आणखीन जाणून घेऊया, पण सध्या घेऊया एक छोटी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. मॅडम, आपल्या साहित्य यात्रेविषयी चर्चा करतो आहे, आणि मराठी साहित्य संमेलनाच्या मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की अर्थशास्त्र या विषयात अभ्यास करणाऱ्या PhD मिळवणाऱ्या तुम्ही मराठी साहित्य संमेलन 2025चं अध्यक्षपद तुम्ही भूषवलं आहे. कसा होता तो अनुभव? माझ्यासाठी तर खूपच आश्चर्याचा होता. नक्कीच. कारण मराठी साहित्यात मी कविता म्हणजे केलेल्या आहेत, कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे, संपादनही झालेलं आहे, म्हणजे एकूण 14 पुस्तकं, आणि म्हणजे ज्याला स्वतःचे लिखाण केलेली 14 पुस्तकं आणि संपादित केलेली जी आहे ती 13 पुस्तकं, असं लिखाण माझं जरी झालेलं असलं तरी मूळ गाभा विषय जो आहे तो अर्थशास्त्र. आणि त्यामुळे म्हणजे मला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मला माझ्याकडे ह्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद जे आहे ते दिलं जाईल. पण मी जे हे क्रांतिरत्न ग्रंथाचं काम केलं, त्याच्यानंतर भारतातील आर्थिक विचारवंत म्हणून एक जे संपादित केलेलं पुस्तक होतं ते, आणि मी लिहिलेली पुस्तकं ही मी पुरस्कारासाठी मराठी साहित्य मंडळाकडे सबमिट केलेली होती, आणि त्यांना माझ्या याला पुरस्कार पण मिळाला होता. आणि त्या साहित्य संमेलनाला मी गेले होते, तिथे माझी कविता सादर केली. आणि आमच्या मराठी साहित्य मंडळाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर जयप्रकाश घुमटकर सर, यांच्या नजरेत माझं साहित्य जे आहे ते होतं. आणि त्यामुळे एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की तुमचा बायोडाटा पाठवा मला. तेव्हा काही बोलले नाही कशासाठी वगैरे. आणि माझ्याजवळ एक मोबाईलमध्ये माझा छोटा एक बायोडाटा होता, तो मी त्यांना पाठवून दिला. आणि तिथून मग 2 दिवसांनी मला फोन केला की नागपूरमध्ये 11वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे, तर त्याचं अध्यक्षपद स्वीकारता का? अरे वा. मी त्यांना म्हटलं, सर मी अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे, मी मराठी विषयाची प्राध्यापिका नाही, त्याच्यामुळे म्हटलं मी कसं काय घेऊ शकेल. तर त्यांचं मला म्हणजे हे उत्तर होतं की तुम्ही इतकं दर्जेदार लिखाण केलेलं आहे आणि इतकं साहित्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे, तर म्हणे तुम्ही मराठीच्या प्राध्यापक आहापेक्षा तुम्ही मराठीत जे लिखाण केलेलं आहे ते जर मोलाचं आहे
तर तुम्ही ते स्वीकारायलाच पाहिजे अध्यक्षपद. मग मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात मिळालेली ही एक मोठी संधी आहे आणि या संधीचा उपयोग आपण आयुष्यात केला पाहिजे. आणि म्हणून मग मी हे म्हणजे इतकी वर्ष तुम्ही जे इतकं छान साहित्याकरता मेहनत घेतली, जे कष्ट केले, एवढं छान लिखाण सगळं केलं, त्याची ही पोचपावतीच होती असं आपण म्हणू शकतो. पण मला एक विचारायचं आहे की तुमचं इतकं छान सगळं लिखाण आहे, सगळं साहित्याबद्दल तुमचा अभ्यास आहे, सगळं आहे, पण आजचा काळ बघता टेक्नॉलॉजीकडे लोकांचा कल खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. तर अशा परिस्थितीत साहित्याचं भविष्य काय बघता तुम्ही? साहित्य निर्मिती होतच राहणार आहे. आता त्या साहित्याचा दर्जा जो आहे तो कसा राहील हा एक भाग आहे. बरोबर. परंतु ज्याला आपण ख्यातनाम असे साहित्यिक म्हणतो किंवा ज्यांना साहित्य लिखाणाची आवड आहे असे लोक तर चांगलं साहित्य हे निर्माण करणारच आहे. परंतु जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीद्वारे किती चांगलं साहित्य निर्माण होईल हा एक प्रश्न खरोखरच महत्त्वाचा आहे. कारण अलीकडे आपण पाहतो की कोणताही विषय त्याची माहिती पाहिजे असेल तर गुगलमध्ये टाकलं की तुम्हाला मिळते. आणि मग तुम्ही एखाद्या विषयावर निबंध जरी मागवला तर लोक तिथलंच कॉपी पेस्ट करून जे आहे ते मीच लिहिलं आहे असं समजून आपल्याला देतात. तर तो प्रकार जो आहे तो साहित्यामध्ये अलीकडे वाढत चाललेला आहे. ज्याला आपण म्हणू की मूळ लिखाण स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या भाषेमध्ये लिहिलेलं ह्याचा जो दर्जा आहे तो मात्र हळूहळू घसरत चाललेला आहे. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण एकीकडे अभिजात दर्जा मराठीला मिळाला तर मराठीत तर चांगलं साहित्य यायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने चांगल्या लोकांनी अजून चांगलं काम करण्याची गरज आहे. तुम्ही इतकं छान सगळी माहिती देत आहात. तुमचं स्वतःचं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. तुमच्याबरोबर आणखीन भरपूर चर्चा करायला आवडेल, पण वेळेअभावी आपल्याला चर्चा तर इथे थांबवावी लागते. पण जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षक सखी ज्या आहेत त्यांना एखादा संदेश तुम्हाला द्यावासा वाटत असेल तर काय द्याल संदेश? मला सखींना हा संदेश द्यायची इच्छा होईल की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दिवसाचे 24च तास प्रत्येकाला मिळतात. परंतु त्या वेळेचं नियोजन जी सखी चांगल्या पद्धतीने करेल ती पुढे जाईल. कारण त्यातच तिच्या आवडीनिवडीसुद्धा तिला जपायचे आहे, त्यातच छंदही जोपासायचे आहे, कुटुंबाकडेही लक्ष द्यायचं आहे, करिअरकडेही लक्ष द्यायचं आहे. तर या सगळ्यामध्ये जो चांगलं समायोजन करेल त्यालाच आयुष्यामध्ये आणखी पुढे जाण्याची संधी आयुष्यात मिळेल. हे सगळं करता यायला पाहिजे. तारेवरची कसरत असते ती सगळी. कारण एका बाजूला पारडं थोडं जड झालं कामाचं की दुसरीकडे कुठेतरी आपण त्या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं होऊ शकते. आणि म्हणून याचं सगळ्यांचं समायोजन चांगल्या पद्धतीने करून सखींनी पुढे जावं असं बोलून मी सगळ्या सखींना त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा असा संदेश आमच्या सगळ्या सखींना तुम्ही दिलेला आहात. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान सगळी माहिती, इतकं छान प्रोत्साहन आमच्या सगळ्या सखींना दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. सखी सह्याद्री कार्यक्रम आणि सह्याद्री वाहिनीतर्फे माझ्यातर्फे पण सगळ्यांना धन्यवाद.